पाहतोय कथित कोविड जम्बो सेंटर घोटाळ्यामध्ये ईडीने अटक केलेल्या सुजित पाटकरचा जामीन फेटाळण्यात आला। विशेष न्यायालयाने सुजित पाटकरचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळलाय। कोविडच्या काळामध्ये लोकांचे जीव वाचवण्यासाठी पुढे पाऊल टाकण्याची गरज असताना आरोपींनी कोविड सेंटरमध्ये कमी कर्मचारी देऊन लोकांच्या जीवाशी खेळल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं। आरोपींनी महामारीच्या काळामध्ये मुंबईत कोविड सेंटर चालवण्याचं कंत्राट मिळवलं होतं, मात्र केंद्रात कमी कर्मचारी होते, याद्वारे फसवणूक केल्याचा दावा ईडीने केला होता। दरम्यान बीएमसीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने डॉक्टर आणि कर्मचारी कमी करून मोठ्या प्रमाणावर लोकांच्या जीवाशी खेळ केला। बनावट बिल आणि वाउचर्सच्या द्वारे गुन्ह्याची कमाई केली आहे आणि त्यामुळे आरोपी सुजित पाटकरला जामिनावर सोडण्याचा अधिकार नाही असं विशेष न्यायाधीशांनी आदेश दिलेले आहेत। माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुखांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे। नागपुरातील काटोल जलालखेड मार्गावरती बेलफाट्याजवळ काही अज्ञात व्यक्तींकडून ही दगडफेक करण्यात आली। या घटनेमध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत। नरखेड येथील सांगता सभा आटपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल इथं येत आहेत। काटोल येथील तीनखेडा बिष्णूर मार्गाने परत येताना जलालखेडा रोडवर बेलफाट्याजवळ काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत हल्ला केला। अनिल देशमुख हल्ल्या प्रकरणामध्ये 4 अज्ञात आरोपींवरती हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। जिल्ह्यामध्ये 2000 पोलीस तैनात करण्यात आले, तर फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळी पाहणी करण्यात आली, तर कायदा आणि सुव्यवस्था मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा पोलिसांनी दिले आहेत। या दगडफेकीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। हा राजकीय स्टंट असावा असा आरोप भाजपच्या प्रणय फुके यांनी केला। तर काही पण झालं तरी बरणाऱ्यांना फुकेंसारख्या व्यक्तीला उत्तर देण्यास मी बांधील नाही असं प्रत्युत्तर अनिल देशमुख यांनी दिलंय। नागपूर आणि नाशिकमध्ये झालेल्या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले, तर चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। तर महाविकास आघाडीचा हा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा डाव आहे का याची माहिती घेतली जाणार असं सुद्धा ते म्हणाले। पश्चिम नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांनी अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा निषेध केला। या प्रकरणाची पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे। अनिल देशमुखांच्या वाहनावर अज्ञातांनी हल्ला केल्यानं त्यांना गंभीर दुखापत झाली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये मी स्वतः आणि पोलीस चौकशी करत आहे। या सगळ्या घटनेतील तथ्य समोर आणण्याची ग्वाही जी आहे ती नागपूर जिल्हाध्यक्ष आणि जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी दिली आहे। अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर काटोल पोलीस स्टेशन बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली। या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत हल्लेखोर आरोपीला शोधण्याची मागणी केली आहे। कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के यांच्या वाहनाची तोडफोड करत मारहाण करण्यात आली। जखमी डॉक्टर दिलीप म्हस्के यांच्यावर हिंगोली शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले। मावळमध्ये प्रत्येक चेकपोस्टवरती वाहनांची कसून तपासणी करण्यात येते। महामार्गावरील टोल नाक्यासह परिसरामध्ये भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत। अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाची लढत ही यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी होतीये। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक, तर शरद पवार गटाकडून अभिनेत्री स्वरा भास्करचा नवरा फहाद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे अणुशक्तीनगरची ही लढत अधिक चुरशीची होणार असल्याचं चित्र समोर आलंय। उल्हासनगरमधून ब्रेकिंग बातमी येते। उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कल्याणपूर्व मतदारसंघातील उबाठा शिवसेनेचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या कारवरती दगडफेक करण्यात आली आहे। यावेळेस बोडारे यांची मुलगी धनश्री बोडारे सुद्धा कारमध्ये होती। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। उमेदवार बोडारे यांची मुलगी आणि काही महिला तसंच काही कार्यकर्ते 2 गाड्यांमधून कॅम्प क्रमांक 4 इथल्या ओटी सेक्शन इथून जात होते। यावेळेस काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेमध्ये कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या घटनेमुळे उल्हासनगर तसंच कल्याणपूर्व मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय। जर तिथून वेळीच निघाले नसते तर कदाचित त्यांचा जीव सुद्धा गेला असता। त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आलो असता। फक्त एकच नाव त्यांनी घेतलेले, बाकी अमोल सावंत, हैदर नाव देऊन सुद्धा पोलिसांनी घेतली नाही दखल।
इतर जवळपास 15 ते आसपास. असाच प्रकार या ठिकाणी वारंवार होईल. आजच्या रात्रीत काही होऊ शकतं, कारण मोकाट सुटलेले गुन्हेगार या ठिकाणी फिरतायत. पोलीस सर्वसामान्य लोकांना नोटीस देत आहेत, त्यांच्यावर कारवाई करतायत, पण गुन्हेगारांना मोकाट सोडतायत. आज आणि उद्या रात्रीमध्ये या ठिकाणी काही अशा प्रकारची गुन्हेगार प्रवृत्ती मोकाट सुटल्यामुळे काय होऊ शकतं. अशा प्रवृत्तीकडून सर्वसामान्यांना किंवा आमच्या कार्यकर्त्यांना काय धोका झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल. मतदान केंद्रावर ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाच मतदानापासून वंचित राहावं लागतंय. अकोल्यात पोलिसांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी अनेक पोलिसांनी फॉर्म 12 भरला, मात्र तरी सुद्धा त्यांचं नाव मतदार यादीत नसल्यानं त्यांना मतदानापासून वंचित राहावं लागतंय. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये तब्बल 2,91,087 मतदार वाढले आहेत. मुंबईमध्ये यंदा 1,02,00,000हून अधिक मतदार आपलं मत नोंदवणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावरती मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय कोणत्याही दृष्टीनं बेकायदेशीर नाही असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय.